नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि पाकिस्तान दरम्यान उद्या होणारी परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा पुढे ढकलली. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत 4 हल्लेखोरांसह 7 जण ठार. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे राज्यात शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत असलेली पहिली औद्योगिक वसाहत स्मार्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. सहकारी बँकांच्या बरखास्त संचालक मंडळावरील कारवाई आरबीआयच्या नियमानुसारच, सहकार मंत्री. आणि महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत सलग 29वा विजय मिळवत सानिया मार्टिनाचा विक्रम. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. भारत आणि पाकिस्ताननं परराष्ट्र सचिव पातळीवर उद्या होणारी चर्चा नजीकच्या भविष्यापर्यंत पुढे ढकलली आहे. दोन्ही देशांच्या सहमतीनं हा निर्णय घेण्यात आला. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याच्या घटनेचं भारत सरकारनं स्वागत केलं आहे. पाकिस्तानच्या विशेष तपास पथकाला भारतात यायची परवानगीही केंद्र सरकारनं दिली आहे. पाकिस्ताननं जैशचा प्रमुख मसूद अझहरला पकडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी जैशच्या इतर दहशतवाद्यांना पकडून एक महत्त्वाचं सकारात्मक पाऊल उचलल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यवहार प्रवक्ता विकास स्वरूप यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत या सर्व घडामोडींची माहिती दिली. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं आज झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 4 संशयित हल्लेखोरांसह 7 जण ठार झाले तर किमान 10 जखमी झाले. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयासह 6 ठिकाणी बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाला. ठार झालेल्या संशयितांमध्ये 2 आत्मघातकी बॉम्ब होते असं पोलिसांनी सांगितलं. इतर 2 संशयित पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. या व्यतिरिक्त 2 नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा काही आठवड्यांपूर्वीच इंडोनेशियाच्या पोलिसांना मिळाला होता. दरम्यान तुर्कस्थानात झालेल्या कार बॉम्बस्फोटात 5 जण ठार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली 17,600 कोटी रुपयांची प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तींना सामोरं जाणाऱ्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमीत कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व खरीप पिकांसाठी 2% तर सर्व रब्बी पिकांसाठी 1.5% इतका समान हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल. वार्षिक, व्यावसायिक आणि फलोत्पादन पिकांसाठी हा हप्ता 5% इतका असेल. शेतकऱ्यांनी विम्याच्या हप्त्यापोटी भरायची रक्कम फारच कमी आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम देण्यासाठी विमा हप्त्यांची उर्वरित रक्कम सरकारतर्फे जमा केली जाईल. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अतिवृष्टी, रोपांचं नुकसान यासह अनेक नवीन बाबींचा समावेश या पीक विमा योजनेत केला असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेचं स्वागत केलं असून याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. या पीक विमा योजनेबाबत राज्यातल्या शेतकऱ्यांनी दूरदर्शनकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरं म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठं जीवदान मिळणार आहे. कारण गेल्या 3-4 वर्षापासून संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळामध्ये होरपळत आहे. चांगलं होईल. आमचे गरीब लोक आत्महत्या करणार नाहीत. कृषी विम्याचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि भेटलेले हे जे हप्ते शेतकऱ्यांना मिळतील आणि शेतकरी ह्यापासून काय होतील, थोडे सदन बनतील आणि आपली जी काही होणारी काही कुचकामी आत्महत्या ह्या रोखल्या जातील. एक देश एक योजना या संकल्पनेवर आधारित ही नवी पीक योजना आहे. औरंगाबादच्या औद्योगिक विकासासाठी विमानतळाचं विस्तारीकरण आवश्यक असून त्याच्या जमीन संपादनासाठी औद्योगिक विकास महामंडळानं 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिले. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या वतीनं विकसित करण्यात येत असलेल्या शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कॉरिडॉर अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या शेंद्रा बिडकीन या पहिल्या औद्योगिक वसाहतीला स्मार्ट वसाहत बनवण्यासाठी तातडीनं कामं सुरू करावीत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या प्रकल्पामुळे औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलणार आहे. यामध्ये 60% औद्योगिक क्षेत्र असून उर्वरित 40%वर नागरिकांसाठी स्मार्ट सिटी, आरोग्य तसंच शिक्षणाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. एकूण 4000 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र शासनानं 1500 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये शेंद्रा बिडकींबरोबरच इगतपुरी, पुणे, खेड आणि दिघी या अन्य औद्योगिक वसाहतींचाही समावेश आहे. सहकारी बँकांच्या संचालक मंडळाला अपात्र ठरवण्याची कारवाई भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच केल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईतल्या पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अनुसूचीमधून फळं, भाजीपाला आणि कांदा बटाटा वगळण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. नवी दिल्ली इथल्या नवीन महाराष्ट्र सदन प्रकरणी सर्व कागदपत्र यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवली आहेत. तसंच सर्व संबंधितांवर खटले भरण्याची परवानगी दिल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणात कुणालाही क्लीन चिट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. भारत हा विविधतेने नटलेला देश असला तरी भारतीय व्यक्तींना परदेशात हिंदू म्हणूनच ओळखलं जातं, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज नंदुरबार इथं केलं. नंदुरबार इथं आज आयोजित केलेल्या सातपुडा हिंदू मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भागवत यांच्यासह महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते भारत माता आणि आदिवासी समाजाचं आराध्य दैवत मोगरा मातेचं पूजन करण्यात आलं. विविधता आणि परंपरांचा सन्मान करण्याची भारताची संस्कृती असल्यामुळे या संस्कृतीत संपूर्ण जगाच्या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य आहे. भारतातले सर्व पंथ आणि संप्रदाय एकत्र झाले तर अवघ्या 5 वर्षात भारत जगद्गुरू बनेल, असा विश्वासही भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अंध राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत गुजरात संघ विजयी ठरला असून 6व्यांदा या संघानं ही स्पर्धा जिंकली आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात आणि आंध्र प्रदेश हे संघ आमनेसामने होते. द ब्लाइंड वेलफेअर या संघटनेच्या वतीनं या 3 दिवसीय अंध क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची सहकारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांनी महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या जोडीनं रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांचा 1994 सालचा विक्रम मोडला. सानिया आणि मार्टिना यांचा हा सलग 29वा विजय आहे. दरम्यान पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नानं त्याचा साथीदार मोर्गियाच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. राज्यात आज सर्वात कमी तापमान जळगाव इथं 10.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 28, किमान 18, नागपूर 30-12, पुणे 31-12, औरंगाबाद 30-15, नाशिक 30-11, कोल्हापूर 30-16, रत्नागिरी 30-15, सोलापूर 33-18 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि पाकिस्तान दरम्यान उद्या होणारी परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा पुढे ढकलली. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत 4 हल्लेखोरांसह 7 जण ठार. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे राज्यात शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत असलेली पहिली औद्योगिक वसाहत स्मार्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. सहकारी बँकांच्या बरखास्त संचालक मंडळावरची कारवाई आरबीआयच्या नियमानुसारच सहकार मंत्री. आणि महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत सलग 29वा विजय मिळवत सानिया मार्टिनाचा विक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला संबंधित पुरावे सादर केल्यानंतरही योग्य ती कारवाई न केल्यानं भारत पाक सचिवस्तरीय उद्या होणारी बैठक रद्द झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानचे भविष्यातले संबंध आणि भारताची अंतर्गत सुरक्षा याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.